आणि बीडमध्ये मुन्नी कोण या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे। याचं कारण आहे की मुन्नीचे सगळे कारनामे माझ्याकडे आहेत असा आरोप सुरेश धस यांनी केलाय। मुन्नी कुणी महिला नाही तर पुरुषच आहे। लवकरच मुन्नीचे सगळे प्रकरण बाहेर काढणार असाही इशारा सुरेश धस यांनी दिलाय। वाल्मिक करार खंडणी प्रकरणात ईडीनं तुर्तास कारवाई थांबवली आहे, पण लवकरच ईडी सुद्धा आपली कारवाई सुरू करेल असा विश्वास सुरेश धस यांनी व्यक्त केलाय। मुन्नी जे आहे, मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे। आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही। मुन्नींनी बाहेर येऊ द्या। मग मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच। मुन्नी बदनाम हो गई, डार्लिंग तेरे लिए। जितेंद्र डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे। मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे। मुन्नीला एकदा बोलू द्या। आरोप केला आपल्या राष्ट्रवादीच्या बडी मुन्नी म्हणून, नेमकी बडी मुन्नी कोण आहे त्यांना विचारा। हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे, त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते।